तव शरणं त्रिगुणात्मका त्रिगुणातीता त्रिभुवनपालक तव शरणं शाश्वतमूर्ते तव शरणं श्यामसुन्दरा तव शरणं शेषाभरणा शेषभूषणा शेषशायि गुरु तव शरणं षड्भुजमूर्ते तव शरणं षड्भुजयतिवर तव शरणं दण्डकमण्डलु गदा पद्म शंख चक्रधर तव शरणं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु चिले महाराज की जय। सर्व दत्त भक्तांना, सर्व चिले भक्तांना माझा साष्टांग नमस्कार। सध्या आपण मंत्र ह्याविषयी ऐकत आहोत। मंत्र आणि मंत्रविद्या म्हणजे काय, मंत्राची निर्मिती कशी झाली, मंत्राचा आणि ध्वनिशास्त्राचा किंवा मंत्राचा आणि नादशास्त्राचा काय संबंध आहे, मंत्र म्हणताना ते नादबद्ध तालबद्ध कसे म्हटले पाहिजे, मंत्र म्हणताना आपण एकाग्र मन कसं करायला पाहिजे, गुरुमंत्र म्हणजे काय, गुरुनी दिलेल्या मंत्राचा जप कसा करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, त्याचं अनुष्ठान कधी करायला पाहिजे, अनुष्ठान करताना कशा पद्धतीनं नियम पाळायला पाहिजे, काय करायला पाहिजे, अनुष्ठानामुळे किंवा मंत्रजपाच्या मंत्रोच्चारामुळे आपलं प्रारब्धात बदल होतो का, हे सर्व गेल्या 2 भागामध्ये आपण पाहिलं। त्यामध्ये मी तुम्हाला एक साधना करायला सांगितली होती, ती साधना मला वाटते बहुसंख्य लोकांनी आता चालू केली असेल। ह्या सगळं विचार करत असताना मला एक सारखं हे होतं की मंत्र या शब्दाविषयी आपल्या भारतीयांपेक्षा परदेशी शास्त्रज्ञांनी ह्याच्यावर जास्त अभ्यास केलेला आहे असं मला दिसून आलं। काय ते रशियन शास्त्रज्ञ, तुमचे जर्मनीचे शास्त्रज्ञ घ्या, किती अभ्यास, आपल्याला लाज वाटेल असा तेवढा त्यांचा अभ्यास त्यात झालेला आहे। तर मी विचार केला की ते जर का एवढा अभ्यास करताय तर किमान वाचावं तरी काय, म्हणून ह्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ह्या मंत्रामागचं विज्ञान काय आहे, या मंत्रामागे शास्त्र काय आहे। तर हा विषय थोडासा क्लिष्ट आहे, परंतु मी जास्तीत जास्त तुम्हाला सोपा करून सांगत आहे। पण मला असं वाटतं की हा विषय तुम्हाला सगळ्यांना माहिती होणंही गरजेचं आहे, कारण नुसतं अंधही मंत्रोच्चार करून का उपयोग नाही। वास्तवात आपण जाऊया, वास्तवातल्या पद्धतीनं कसं मंत्र म्हटलं पाहिजे आणि मंत्रोच्चाराचे काय शास्त्रीय फायदे होतात हे याच्यातनं आपण जाणून घेऊयात। भारतीय संस्कृतीचं मूळ ग्रंथ आहे वेद, आणि वेदाचा अर्थ आहे ज्ञान किंवा विद्या। वेगवेगळ्या विद्या किंवा वेगवेगळ्या कलांना अरबी वेद असं म्हणत असत। विविध प्रकारच्या ज्या विद्या होत्या ना त्यांनासुद्धा वेद म्हणत असत। मग आयुर्वेद घ्या, धनुर्वेद घ्या, गांधर्व वेद घ्या, अगदी इतिहास वेदसुद्धा घ्या। पण वेदोत्तर काळामध्ये म्हणजे वेदांच्या निर्मितीनंतरच्या काळामध्ये हा व्यापक अर्थ जाऊन ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे 4च वेद धर्मविद्या म्हणून प्रमाण ठरले। आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये पूर्वमीमांसा नावाचा एक ग्रंथ आहे। त्यातील मूलभूत सिद्धांतानुसार वेद हे स्वतः प्रमाण आणि अपौरुषीय आहेत, म्हणजे वेद हे ईश्वराने किंवा मानवाने निर्माण केलेले नाहीत। त्यानुसार सिद्धांत असं सांगतो की ईश्वर हा मानवी बुद्धीने कधीच सिद्ध होत नाही, तर ईश्वर हा फक्त वेदांच्या आधारेच सिद्ध होतो। खरं तर ईश्वर हाच वेदांचा प्रवक्ता व उपदेशक आहे। वेद हे नेहमी मानवाला धर्म आणि अधर्म म्हणजे काय ते सांगत असतात। खरं म्हणजे वेद हे अनेक पिढ्यांनी निर्माण केलेलं साहित्य आहे। एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे असंच जात जात आत्तापर्यंत हे शास्त्र दरवेळेला
साठत आणि वाढतच गेलेलं आहे. हे वेदांचं सर्व ज्ञान एका पिढीने दुसऱ्या पिढीला तोंडी पडवून दिलेलं आहे आणि अशा तऱ्हेनं सुमारे 3000 वर्ष हे ज्ञान सुरक्षित ठेवण्यात आलेलं आहे. मला वाटतं जगामध्ये असं कुठलंही ज्ञान नसावं की जे तोंडी पडवून 3000 वर्ष सुरक्षित ठेवले गेलेलं आहे. आता आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बघूया की जे वेद आहेत ना, वेदांच्या साहित्याचे 4 प्रकार आहेत. ते म्हणजे कुठले कुठले? संहिता, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे. त्यातलं संहिता म्हणजे संग्रह. आता जे वेद सांगितले, जे 4 वेद तुम्हाला मी सांगितले, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, या वेदांमध्ये फक्त मंत्र आणि मंत्रच आहेत. मग हे मंत्र कसे आहे? तर मंत्र हे 2 प्रकारचे येतात. एक म्हणजे गद्य मंत्र आणि दुसरा म्हणजे पद्य मंत्र. जेव्हा वेगवेगळ्या ऋषींनी अनेक गद्य किंवा पद्य मंत्रांची निर्मिती केली तेव्हा त्यांना असं जाणवलं की, आता मागच्या ह्याच्यात आपण बघितले सुमारे 6 कोटी मंत्र आहेत. त्यांना असं जाणवलं की या मंत्रांचं विषयानुसार वर्गीकरण करायला पाहिजे आणि वर्गीकरण करून ते एकत्र करायला पाहिजेत. ते एकत्र करण्यालाच संहिता असं म्हणतात. ऋग्वेदामध्ये फक्त पद्यमंत्रांचाच संग्रह आहे. हे पद्यमंत्र म्हणजे निरनिराळ्या देवतांच्या प्रार्थना किंवा स्तोत्रे आहेत. सामवेद म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे, सामवेद हा गायनाशी संबंधित आहे. या सामवेदामध्ये गायनाच्या मंत्रांचा संग्रह आहे. हेही पद्यमंत्र आहेत. यजुर्वेदात मात्र, यजुर्वेद म्हटलं की तो कशाशी निगडीत आला? यज्ञाशी. यजुर्वेद म्हटलं की मात्र यजुर्वेदामध्ये पद्यमंत्रांबरोबर काही गद्यमंत्रांचाही समावेश आहे. यजुर्वेदातील मंत्रांमध्ये प्रार्थना आहेत. त्याचप्रमाणे यज्ञात दिल्या जाणाऱ्या आहुतींचे काही मंत्र आहेत. जे मंत्र असतात ना, स्वाहा असं आपण म्हणतो ना, त्या स्वाहा शब्दांनी पूर्ण होणारे मंत्र या यजुर्वेदामध्ये आहेत. जेव्हा आपण यज्ञ करत असतो तेव्हा यज्ञ करत असताना अनेक वेगवेगळ्या क्रिया केल्या जातात. त्या विविध क्रियांचा निर्देश करणारे विविध मंत्र या यजुर्वेदामध्ये आहेत. यज्ञात म्हणावयाचे मंत्र आणि प्रार्थना या यजुर्वेदामध्ये संग्रहित केल्या आहेत. आणि आता शेवटचा राहिला कुठला? अथर्ववेद. अथर्ववेदातले मंत्रसुद्धा बऱ्यापैकी पद्यमंत्र आहेत, पद्यमय आहेत, परंतु त्यात काही गद्यमंत्रसुद्धा आहेत, गद्यमयसुद्धा आहेत. बुद्धी, शौर्य, आरोग्य, रोगनिवारण, शत्रूचा नाश, अगदी ते राज्याभिषेक घ्या, गर्भाधान घ्या, नामकरण घ्या, वशीकरण, विवाह घ्या, बाहेरून होणाऱ्या ज्या बाधा आहेत त्यातून मुक्त होण्यासाठी जे मंत्र असतात, ज्याचं निवारण केलं जातं, अशा प्रकारच्या उद्देशाने जे मंत्र वापरले जातात ते मंत्र या अथर्ववेदामध्ये आहेत. वेदमंत्रांचे उच्चारण हे नेहमी शुद्ध आणि अचूक होण्याच्या दृष्टीने ध्वनिशास्त्राचा अभ्यास करून पूर्वीच्या काळात अनेक मंत्र रचण्यात आले. या सगळ्याचं एक शास्त्र आहे. उगीच मंत्र घेतला आणि कसा वेडावाकडा म्हटला तर उपयोग नाही. तो व्यवस्थितच म्हटला पाहिजे, शास्त्रशुद्ध म्हटला पाहिजे. आणि या शास्त्राला शिक्षा असं म्हणतात. मंत्र म्हणत असताना त्यातील शब्द अपभ्रष्ट होऊ नयेत, चुकीचे म्हटले जाऊ नयेत किंवा संधी होऊन शब्दात बदल होत असल्यामुळे मूळ शब्द कसा आहे तो कळावा किंवा त्या शब्दाचा अर्थ समजावा, ह्यासाठी वैदिक मंत्रांचा एक परिपाठ तयार करण्यात आलेला आहे. आता जेव्हा परिपाठ तयार करायचा, पदपाठ तयार करायचा, तेव्हा काय आलं? व्याकरण हे आलं. अनेक लोकांनी व्याकरण निर्माण केली, परंतु पाणिनी ऋषींनी केलेलं व्याकरण हे त्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे आणि तेच आतापर्यंत सगळ्यांनी मान्य केलेलं आहे.
बहुसंख्य वेळेला मंत्र हे विशिष्ट छंदात म्हटले जातात. त्यामध्ये सूर असतो, ताल असतो आणि लय असते. वेदातील अनेक मंत्र छंदोबद्ध आहेत. हे छंद विविध प्रकारच्या यज्ञकर्माशी निगडीत आहेत. अहो, ब्राह्मण ग्रंथामध्ये तर छंद म्हणजे काय, त्याचं गूढ आणि अद्भुत सामर्थ्य काय आहे याचे समग्र वर्णन करण्यात आलेलं आहे. पिंगल ऋषी तुम्हाला माहिती आहेत का? त्या पिंगल ऋषींनी रचलेला छंदसूत्र हा ग्रंथ मंत्रोच्चारासाठीच वापरला जातो. मंत्रोच्चाराचं एक एकक आहे. मंत्रोच्चारासाठी त्याला प्रतिनिधी मानलं जातं. अशा पद्धतीने भारतीय संस्कृतीमध्ये मंत्र आणि मंत्रोच्चारण या विषयावर प्रचंड अभ्यास करून ऋषीमुनींनी एक छंदात्मक मंत्रोच्चारणाची पद्धत विकसित केली. त्याला नादशास्त्राचा सुयोग्य वापर केला. छंद म्हणजे वेगवेगळे छंद येतात. अनुष्टुप छंद आपल्याला माहिती आहे, गोरक्ष कवच म्हणताना आपण म्हणतो अनुष्टुप छंदामध्ये ते म्हटलं जातं. त्याप्रमाणे अनेक वेगवेगळे छंद आहेत आणि ते छंद म्हटल्यानंतर त्या मंत्राला एका प्रकारचं लय प्राप्त होते आणि त्यातूनच स्पंदनं वाढायला लागतात आणि अशा तऱ्हेने जी स्पंदनं तयार होतात ती स्पंदने आपल्याभोवती असलेल्या वेगवेगळ्या पद्धतीची शुद्धी करतात आणि ही शुद्धी होते हे आजच्या शास्त्राने सुद्धा मान्य केलेले आहे. अहो, साधा आपण अग्निहोत्र करतो. अग्निहोत्र करताना जे 2-3च मंत्र म्हणतो त्या मंत्राने सुद्धा आसपासची शुद्धी होते हे आधुनिक शास्त्रानं सिद्ध केलेलं आहे. आता या मंत्राला जर का यज्ञाची जोड असेल तर फार उत्तम. यज्ञाचा विषय आम्ही मुद्दामून घेतो की यज्ञ हा सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडीत आहे. बाहेरच्या ठिकाणी बहुसंख्य ठिकाणी कुठं हा केला जात नाही. आणि यज्ञ म्हणला की त्याला मंत्र हे आलेच. मंत्राशिवाय यज्ञ परिपूर्ण नाही. आपल्या मोरव्यामध्ये सुद्धा अनेक यज्ञ झालेले आहेत. तुम्ही सुद्धा खूप यज्ञ झालेले बघत असाल. तो यज्ञ जेव्हा होतो तेव्हा तयार झालेली जी स्पंदनं असतात त्यावेळची आध्यात्मिक अनुभूती आपण सर्वांनीच अनुभवलेली आहे. ज्या ठिकाणी ज्ञानाची निर्मिती होते तो यज्ञ. विश्वाचं संचालन, आपलं जे विश्व आहे त्याचं संचालन करणारी एक फार मोठी शक्ती आहे, ती म्हणजे प्रकाशशक्ती. प्रकाशशक्तीचा वेग हा जगात सगळ्यात मोठा मानला जातो. सुमारे 1,86,000 मैल पर सेकंद एवढा हा वेग आहे. आणि ह्या प्रकाशाचे साकार रूप म्हणजेच अग्नी. प्रकाशाचं साकार रूप म्हणजे कुठला? अग्नी. आणि हाच अग्नी जेव्हा आपण उन्नतीच्या सदहेतूने, चांगलेपणासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी जेव्हा मंत्रशक्तीच्या साह्याने प्रज्वलित करतो तेव्हा तो यज्ञ होतो. आहे ना सोप्या भाषेत? यज्ञ म्हणजे काय ते आपण आता बघितले. थोडक्यात काय? सदहेतूने, चांगल्या हेतूने प्रज्वलित केलेला प्रकाश म्हणजे यज्ञ. यज्ञामध्ये जी आपण एक शक्ती वापरतो, प्रकाशशक्ती, जिचा आपण वेग म्हटला सर्वात जास्त आहे, त्याच्या खालोखाल अजून एक शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे ध्वनिशक्ती. आणि या ध्वनिशक्तीचा उपयोगसुद्धा आपण या यज्ञामध्ये करत असतो. सदहेतूने, जे सदहेतू मी मुद्दाम म्हणतो आहे, सदहेतूने प्रज्वलित केलेल्या अग्नीचा म्हणजे प्रकाशाचा सामूहिक साधना करत असताना जेव्हा आपण उत्तमोत्तम शास्त्रशुद्ध आणि सिद्ध ध्वनिलहरींच्या म्हणजेच मंत्राच्या साह्याने ही जेव्हा आपण साधना करतो तेव्हा ती साधना परिपूर्ण होते आणि आपल्याला अध्यात्मातलं शुद्ध फल देऊन जाते. अशामुळे आपल्याला कळतं आहे की कुठलाही यज्ञ हा मंत्रांशिवाय किंवा मंत्रोच्चाराशिवाय पूर्ण होत नाही. अजून एक तुम्हाला सांगायचं आहे, जेव्हा पण आपण अभिषेक करतो
मग घरातल्या पिंडीला करा, देवतेना करा. जो पण अभिषेक करतो तो सुद्धा मंत्रांशिवाय पूर्ण होत नाही. मंत्राच्या जर का त्याला जोड असेल तर तो अभिषेक परिपूर्ण होतो. चरक संहिता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. मानवाच्या शरीराची रचना आणि ब्रह्मांडाची रचना एकसारखीच आहे. प्रकटशास्त्रानेही हे मान्य केलं आहे की मानव हा ब्रह्मांडाचेच प्रतीक आहे. मानवाच्या मेंदूमध्ये जे असंख्य न्यूरॉन्स असतात आणि जे न्यूरॉन्स आपल्या मेंदूमध्ये एक रचना तयार करतात, ती रचना ब्रह्मांडातील विविध तारे आणि आकाशगंगा मिळून जी रचना असते त्याच्याशी साधर्म्य पावणार असते. दोघांची रचना एक असतात. ब्रह्मांडाकडे जर का तुम्ही तारे आणि आकाशगंगा किंवा गॅलेक्सी बघितलं आणि आपल्या मेंदूतले न्यूरॉन्सची जर का रचना काढून बघितली, फोटो त्याचे काढून बघितले, तर तुम्हाला असं दिसेल की दोन्ही एकसारखंच आहे, एकमेकाचं प्रतिरूप आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट व्हायब्रेशन्स किंवा व्हायब्रेशन्सला आपण काय म्हणतो मराठीत, कंपनं, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे लाटा, ज्या कंपनं आणि लाटा तयार करतात, त्याचप्रमाणे आपल्या मानवी शरीरातील मेंदूसुद्धा वेगवेगळी कंपनं आणि लाटा निर्माण करीत असतो आणि त्यालाच इंग्लिशमध्ये ब्रेन वेव्ह असं म्हणतात. हे शास्त्रीय नाव आहे आणि या ब्रेन वेव्हचा उपयोग मंत्रशास्त्रासाठी किंवा मंत्रशास्त्र हे प्रूव्ह करण्यासाठी शास्त्रज्ञांनी करून घेतलेलं आहे. तुम्हाला हे माहीत आहे का की एक मेंदू सर्वसाधारणपणे, आपला जो ब्रेन आहे ना म्हणजे मेंदू जो आहे ना, तो सर्वसाधारणपणे 5 प्रकारची कंपनं किंवा लाटा निर्माण करतात. त्याची इंग्लिशमधली नावं आहेत बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा आणि गॅमा. हे तुम्हाला 10वीपर्यंतच्या शास्त्रामध्ये येऊन गेलेलं आहे. अवघड असं काही नाही, सोपं आहे. बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा आणि गॅमा अशा प्रकारच्या ब्रेन वेव्ज किंवा मेंदूच्या लाटा निर्माण होतात, मेंदूच्या लहरी निर्माण होतात. आपल्या तुमच्या आमच्यासारखे जे सामान्य माणसं आहेत ना, आपले अगदी सर्वसामान्य माणसं, त्यांचा मेंदू हा नेहमी पहिल्या स्टेटमध्ये म्हणजे बीटा स्टेटमध्ये असतो. तो त्या स्टेटमध्ये राहूनच काम करत असतो. म्हणजे काय तर आपला मेंदू बीटा नावाच्या लहरी तयार करत असतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये त्यावेळेला सुमारे 48 ते 60 विचार प्रति मिनटं येत असतात. सारखा विचार येत असतो, एक झालं की एक, एक झालं की एक. आता लॉकडाऊन कधी उठणार, मग आपल्याला मोरव्याला जायला मिळणार का, मग मोरव्याला जाताना आपल्याला टोल नाक्याला अडवणार का, मग आपल्याला ई पास मागणार का, मग ई पास नसलं तर आपल्याला काय करायचं, पैसे देऊन सोडणार का, मग आपण मोरव्यात पोचणार का, मग तिथं काय अडथळा येणार नाही ना, गेट उघडा असेल का, देव भेटतील का, देवांचं दर्शन होईल का, देव उदी देतील का, आरती आपल्याला मिळेल का, परत जायचं काय करायचं, मध्ये आता सगळ्यांना महत्त्वाचं म्हणजे खाण्याचं काय करायचं. एक ना अनेक विचार, सारखे विचार येत असतात. अहो, ही सर्वसामान्य माणसाची कार्यपद्धतीच आहे. सर्वसामान्य माणसं असाच नेहमी विचार करत असतात. तुम्ही आम्ही नेहमी प्रचंड विचाराच्या कावरामध्ये अडकून राहिलेला असतो. या बीटा स्टेटमध्ये माणूस जास्त विचार करत असतो. कारण असताना तो उलटसुलट विचार करत असतो, हे आता आपण बघितलं. त्यामुळे काय होतं तर आपल्याला स्ट्रेस, कधीकधी डिप्रेशन, चिंताग्रस्तपणा, हे वेगवेगळे मानसिक रोग होताना दिसतात. अहो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर हे प्रमाण जास्तच वाढलं गेलं आहे. आपला मेंदू नेहमी एका विशिष्ट पद्धतीने कार्य करत असतो. त्याला डिफॉल्ट मोड नेटवर्क असं म्हणतात. यामध्ये आपण सतत काही ना काही विचार करत असतो आणि सततच्या विचारामुळे आपला स्ट्रेस हा नेहमी वाढत असतो.
आणि जेव्हा हा स्ट्रेस वाढतो, जेव्हा विचार सारखे विचार करतो, तेव्हा काय होतं तर आपल्या मेंदूमध्ये प्रमस्तिष्क म्हणून एक भाग असतो. त्या प्रमस्तिष्काच्या इथं ॲमिगडाला नावाचा एक भाग आहे. तो ॲमिगडाला भाग किंवा पॉईंट ॲक्टिवेट होतो. आणि हा जेव्हा ॲक्टिवेट होतो तेव्हा काही केमिकलची निर्मिती होते आणि त्यामुळं अशी आपली मानसिक स्थिती तयार होते की लढा किंवा माघार घ्या, करा किंवा मरा, काय करून निर्णय घ्यायचा, हो किंवा नाही, फरशा पाडा. ह्या परिस्थितीमुळे काय होतं तर आपली विचारशक्ती कमी होते. आजकाल आपण बघतोय, घराघरात अनुभव घेतोय की माणूस छोट्या मोठ्या कारणांसुद्धा भडकतो. ही भाजी का केली, पोरं म्हणतात हे नको, मला नको, असं नको, हे कशासाठी केलं. छोट्या छोट्या गोष्टींमुळे घरामध्ये भांडणं होत आहेत, चिडचिड होती आहे, रुसवे फुगे होत आहे. त्याचं कारण एकच आहे की तुमच्या मेंदूमध्ये बीटा ब्रेन वेव्ह जास्त आहेत. बीटा नावाच्या मेंदूच्या लहरी तुमच्या मेंदूमध्ये जास्त तयार होत आहेत. आणि तुम्ही हे सर्वांनी माहीत करून घ्यायला पाहिजे. ह्याच्यावर एक सुंदर उपाय आहे, तो म्हणजे जो कोणी माणूस तुमच्या घरातलं, मग तुम्ही असाल, तुमच्या घरातले इतर कोणी असतील, जो चिडचिड करतो, किंवा मला तर वाटतं तुम्ही सगळ्यांनी मिळून संध्याकाळी एकत्र बसून 5 ते 10 मिनटं कुठला ना कुठला मंत्र जप करा. गुरुमंत्र असेल तर जास्त बरं. आणि बघा 15 दिवसामध्ये हे जर का तुम्ही रोज केलं, कंटिन्यू केलं, तर तुमच्या प्रमस्तिष्काचा भाग ॲमिगडालाचा साईज कमी होण्यास नक्कीच मदत होते. आणि हे शास्त्रांनीसुद्धा प्रूव्ह केलेलं आहे. यातून मंत्रोच्चाराची जेव्हा आपण प्रगती करतो, म्हणजे आता 5-10 मिनटं बसायला सुरुवात केली, वाढत गेलं, मनाला गोडी लागली, 10 मिनटाचं 15 मिनटं झालं, वेळेकडे लक्ष नाही, भान नाही, पण आपण मन एकाग्र होऊन जेव्हा आपण करायला लागतो, तेव्हा बीटा ब्रेन वेव्ह कमी होऊन त्याचं रूपांतर अल्फा नावाच्या मेंदू लहरीमध्ये होतं. त्याला अल्फा स्टेट असं म्हणतात. ह्यामध्ये विचार करण्याची क्षमता कमी होते. मिनटाला 28 ते 30 एवढे विचार यायला सुरुवात होते. त्यामुळे काय होतं, आपली एकाग्रता वाढते. तेव्हाच खरी साधकाची आध्यात्मिक यात्रा सुरू झाली आहे असं म्हणायला पाहिजे. आपण अनेक योगी बघितले असतील, अनेक काही माणसं बघितली असतील. ती माणसं नेहमी शांत असतात, समाधानी असतात, कमी बोलणारी दिसत असतात. त्या योग्यांचा, त्या लोकांचा मेंदू मात्र नेहमी या अल्फा स्टेटमध्ये असतो. पण माझं एक नवीन ऑब्झर्वेशन आहे, आणि तुम्ही हसाल त्याला, किंवा मी शास्त्राने आता काही दिवसांनी ते प्रूव्ह पण करेन, की तुम्ही घरात जेव्हा असता तेव्हा तुम्ही बीटा वेव्ह स्टेटमध्ये असता. मग आपण मोरवेला जायला निघतो, आणि जसं जसं मोरवेला जायला येतो आणि जसं जसं मोरव्याच्या पवित्र भूमीत पाऊल ठेवतो, तेव्हा त्या मोरव्याच्या भूमीमुळे म्हणा, किंवा देवांच्या सान्निध्यामुळे म्हणा, किंवा देवांच्या दर्शनामुळे म्हणा, किंवा देवांना बघण्यामुळे म्हणा, किंवा देवांच्या त्या तेजोवलयाच्या किंवा ऑराच्या कक्षेमुळे म्हणा, तुमचं बीटा मेंदू लहरीमधून अल्फा मेंदू लहरीमध्ये रूपांतर होतं. तुमची वैचारिक शक्ती वाढते. विचार करायचे, तुमच्या मनात जे विचार येत असतात ते 100% कमी होतात. काय, याचा अनुभव तुम्ही प्रत्येकाने घेतला आहे ना? जर का तुमचे 48 ते 60 घरामध्ये विचार असतील, तर मोरव्यात आल्यानंतर मन शांत होतं. मन शांत होणं म्हणजेच तुमचे मनामध्ये विचार करण्याची जी संख्या आहे ती कमी होते. बघा, तुम्हीच विचार करून बघा, किंवा तुम्ही आता विचार कशाला, जेव्हा पण याच्यानंतर मोरव्यात जाल तेव्हा अनुभव स्वतः घेऊन बघा की हे जे रूपांतर आहे मेंदूचं ते कसं होतं.
आणि मनामध्ये आपला नेहमी मरव्यात गेल्यानंतर एक जप कायम चालू असतो, तो म्हणजे ओम दत्तची लिओम, ओम दत्तची लिओम. किंवा आरती आपण करतो किंवा एखादं भजन होतं, त्यानंतर जी आपली मानसिक स्थिती असते ती स्थिती म्हणजेच अल्फा स्टेट होय. त्यानंतर जेव्हा तुमची मंत्र जपाची साधना, मंत्रोच्चाराची साधना वाढत जाते आणि जेव्हा तुम्ही जास्त वेळ बसायला सुरुवात करता, तेव्हा तुमचं मन एकाग्र बनतं आणि तुम्ही थीटा ब्रेनवेव्ह स्थितीमध्ये जाता. यावेळेला तुमच्या मनामध्ये 15 ते 17च विचार येतात, तर डेल्टा स्थितीमध्ये 10 विचार येतात आणि तेव्हा खरी आपली समाधी अवस्था प्राप्त होण्यास सुरुवात होते. या स्थितीमध्ये आपला आसपासच्या जगाशी संपर्क तुटतो आणि या स्थितीमध्ये आपला मेंदू अशी काही केमिकल निर्माण करायला सुरुवात करतो की त्यामुळे आपली हुशारी आणि अंतर्ज्ञान होण्याची शक्ती म्हणजे इंटेलिजन्स आणि इंट्युशन पॉवर ही वाढायला लागते. म्हणूनच या स्थितीला, डेल्टा ब्रेनवेव्ह स्थितीला समाधीचे प्रवेशद्वार मानले आहे. मंत्राचा तालबद्ध नादबद्ध जप ही स्थिती येण्यासाठी कारणीभूत असतो. मी मगाचपासून तुम्हाला सांगतो की ते मंत्राला बसा, हे करा ते करा. पण मंत्राला बसत असताना जेव्हा तुम्ही एका ठिकाणी बसता, डोळे मिटता, तेव्हा तुम्ही दोन्ही हातांनी ध्यान मुद्रा करणे आवश्यक आहे. हे पुढील कधी भागा आपण वेगवेगळ्या मुद्रांचा विचार करणार आहोत. त्यातली ध्यान मुद्रा ही अत्यंत या मंत्र जपासाठी आवश्यक आहे. जेव्हा पण तुम्ही ध्यानमुद्रा करता, ध्यानमुद्रेमध्ये बसता, तेव्हा आपल्या अनाहत चक्रातील ऊर्जा प्रवाहित होते. अनाहत चक्राचा संबंध कफवात पित्त हे आपल्या शरीरातले जे दोष आहेत ना, त्या वातदोषाशी निगडीत आहे आणि वातदोषाचा संबंध आपल्या विचारांशी असतो. ध्यानमुद्रा आपल्या मनात येणाऱ्या विचारांवर नियंत्रण मिळवून ते कमी करण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा असं घडतं तेव्हा तो साधक निर्विकल्प समाधीमध्ये जातो आणि जेव्हा तो निर्विकल्प समाधीत जातो तेव्हा तो परमानंदात डुंबत असतो. फार कमी वेळ घडतं, फार अवघड आहे हे. अनेक लोकांमध्ये फार कमी लोकांच्या नशिबात हा एक योग असतो. जेव्हा आपण या बीटा स्टेट, अल्फा स्टेट, डेल्टा स्टेट ह्याचा जेव्हा विचार करतो आहे ना, ह्या स्टेट येण्यासाठी, या मानवी मेंदूच्या लहरी निर्माण होण्यासाठी प्रगत शास्त्रानं असा काही संशोधन केलेलं आहे की ह्या संशोधनामुळे ह्या वेव्ज ॲटोमॅटिक तयार होतात. त्याला बायन्युरल बीट्स असं म्हटलं जातं. या बायन्युरल बीट्स वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेन वेव्ज तयार करत असतात. या बायन्युरल बीट्समध्ये काय केलं जातं माहिती आहे? एका कानामध्ये आपल्याला 10 हर्ट्जच्या फ्रिक्वेन्सीचा आवाज सोडला जातो आणि दुसऱ्या कानात त्याच्याहून मोठा म्हणजे 15 फ्रिक्वेन्सी किंवा 20 फ्रिक्वेन्सीचा आवाज सोडला जातो आणि हा आवाज जेव्हा एकमेकांना भिडतो त्याच्या जो फरक असतो, जो डिफरन्स असतो, म्हणजे 10 आणि 20 असेल तर 10चा जो फरक असतो, त्या 10च्या फरकाच्यामुळे एक विशिष्ट प्रकारचं स्पंदन तयार होतं आणि त्या स्पंदनालाच बायन्युरल बीट्स असं म्हटलं जातं. ह्या बायन्युरल बीट्समुळं फार वेगवेगळे उपयोग झालेले शास्त्रज्ञांना दिसून आले आहेत. जे बीटा स्टेटमध्ये आहेत त्यांचं रूपांतर अल्फा स्टेटमध्ये थोड्याच वेळात झालेलं आहे किंवा समाधी अवस्था लागताना याचा वैशिष्ट्यपूर्ण जर का बायनरी बीट्स तुम्ही ऐकल्या कानामध्ये घालून तर तुम्हाला समाधी अवस्था लागायला फार सोपं जातं. ह्या बायनरी बीट्सचा संबंध तुमच्या EBR म्हणजे आय ब्लिंकिंग रेटवर सुद्धा आहे. जेव्हा आपण माणसं बघतो त्यांचे डोळे उघडझाप करत असतात. काही लोक डोळ्यांची उघडझाप जास्त करत असतात, त्यांचं मन एकाग्र नसतं आणि जी माणसं डोळ्याची उघडझाप
कमी करतात त्या लोकांची मात्र मन एकाग्रता निश्चितच लवकर होते. ह्या डोळ्यातील उघडझापेचा संबंध आपल्या मेंदूतील डोपामाइनशी असतो आणि हे अमेरिकन संस्था NCBIने सिद्ध केलेलं आहे. पण हे सर्व जे काय आहे बायनरी बीट्स किंवा हा सगळा प्रकार आहे ना, हा शॉर्टकटचा प्रकार आहे. समाज अवस्था लावायचा शॉर्टकटचा प्रकार. पण आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाने ह्याचा कसलाही आधार घेतलेला नाही. कारण या शॉर्टकटमध्ये कधी त्याचा उलटा उपयोग, उलटा इफेक्ट होण्याचा परिणाम असतो. मला असं वाटतं की हा शॉर्टकटचा उपयोग करण्यापेक्षा भारतीय तत्त्वज्ञानाने, भारतीय वेदशास्त्राने जो मंत्रोच्चाराचा उपयोग आपल्याला दिलेला आहे, त्या मंत्रोच्चाराच्या उपयोगामध्ये मंत्रोच्चार केल्यानंतर ज्या ब्रेन वेव्ज, मेंदूच्या लहरी निर्माण होतात, त्या म्हणजे बायन्युरल बीट्स आहेत असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि हे आता शास्त्राने सिद्ध झालेलं आहे की मंत्रोच्चारापासून होणाऱ्या नादबद्ध शास्त्रशुद्ध मंत्राचे उच्चारण केल्याने ज्या ब्रेन वेव्स तयार होतात त्याचा आणि बायन्युरल बीट्सचा संबंध एक आहे आणि त्या दोघातही साधर्म्य आहे. जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा जी व्हायब्रेशन्स आणि फ्रिक्वेन्सी तयार होते तेव्हा ब्रह्मांड त्या व्हायब्रेशन्स किंवा फ्रिक्वेन्सी बरोबर मॅच करणाऱ्या किंवा साधर्म्य पावणाऱ्या शक्तीशी त्या लाटा जोडल्या जातात व त्या जोडल्या गेल्यावर ती वैशिष्ट्यपूर्ण शक्ती आपल्यासमोर प्रकट होते. दोघांची फ्रिक्वेन्सी एक होते. म्हणजे तुम्ही ज्या मंत्राचा जप करता, ज्या देवतेचा जप करत आहात, त्या देवतेच्या जपाची जी फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडात जी कुठं देवता आहे तिचा आणि आपण जिथं बसलो तिथं त्यांचं फ्रिक्वेन्सी मॅच होते, एक होते. आणि त्यानंतर ती देवता आपल्यासमोर प्रगट होते. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण दत्त महाराजांचा एक मंत्र घेऊया. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. किंवा चिले महाराजांचा घेऊया. दत्तचिले हे जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा ब्रह्मांडात अस्तित्वात असणाऱ्या दत्त महाराजांच्याबरोबर किंवा चिले महाराजांच्याबरोबर आपली फ्रिक्वेन्सी किंवा व्हायब्रेशन्स जोडले जातात. आणि त्यावेळेला जेव्हा ते एकमेकांशी मॅच होतात तेव्हा ती शक्ती म्हणजे दत्त महाराज आपल्यासमोर येऊन उभे राहतात. आपल्याला जाणवतं, मागच्या याच्यात आपण सांगितलं की तुम्हाला जाणवतं की ती देवता किंवा जो मंत्र आपण म्हणतो आहे तो आपल्या आसपास उपस्थित आहेत, प्रगट झाले आहेत असं आपल्याला भास होतो. किंवा आपल्या शरीरामधून एक प्रकारचं चैतन्य, ती जेव्हा शक्ती येते ना तेव्हा एक प्रकारचं चैतन्य, आनंद भरून येत असतो. म्हणून नेहमी मंत्राचा उच्चार करताना व्यवस्थितच करायला पाहिजे. जर का तुम्ही चुकीचा मंत्राचा उच्चार केला तर त्यातून निर्माण होणारी व्हायब्रेशन्स आणि जी फ्रिक्वेन्सी म्हणजे कंपनं आणि जी लाटा आहेत त्या चुकीच्या निर्माण होणार. आणि जी चुकीच्या निर्माण झाल्यानंतर आपल्याला पाहिजे असलेली जी देवतेसाठी आपण हे जे काही करत आहोत त्यांचं ते मॅचिंग होणार नाही, ते साधर्म्य पावणार नाही. आणि त्यामुळं ती देवता जेव्हा आपल्यासमोर प्रकट होण्यास सुरुवात करेल तेव्हा त्या प्रकटीकरणामध्ये अडथळा निर्माण होतो. आलं लक्षात? म्हणून नेहमी म्हटलं आहे की मंत्र सावकाशपणे आणि शुद्धपणे म्हणावा. प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून घेऊन कशावर टिंब आहे, कशावर अनुस्वार आहे ते बघून म्हणावा. हे अर्थ सगळं तुम्ही तुमच्या गुरूंच्याकडनं शिकून घ्या. गुरूंना विचारा तुम्हाला काही शंका आली तर. तुम्ही एक जर बघितलं असेल अशा पद्धतीनं केलेल्या साधनेमुळे, मंत्र साधनेमुळे तुमच्या भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही जीवनामध्ये फरक पडतो. आता भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या ऋषीमुनींनी
चक्र, त्याला लागणारे मंत्र व ते चक्र उद्दीपित करण्यासाठी लागणारे राग ह्याचा अभ्यास करून वेगवेगळ्या चक्रांसाठी, वेगवेगळ्या 7 चक्रांसाठी 7 वेगवेगळे राग निर्माण केलेत. जसं की मूलाधार चक्रासाठी हंसध्वनी राग, हा राग संध्याकाळीच म्हणायचा. आज्ञा चक्रासाठी बागेश्री, सहस्त्रार चक्रासाठी दरबारी, की जे नेहमी रात्रीच्या वेळेला म्हणले जातात. अशा तऱ्हेने मंत्रजपाने अनेक शारीरिक मानसिक फायदे होत असतात. जप करण्यासाठी पण काही नियम आहेत. ते नियम आपण मागच्या भागात बघितलेलेच आहेत. जे 12 प्रकारचे यमनियम आहेत तेच नियम हे आहेत. मंत्र जप करताना तर फक्त मुखातूनच करू नये, हृदयातून करावा असं नेहमी म्हटलं जातं. पण आता शास्त्रानं हे सिद्ध केलेलं आहे की मंत्र जप करताना आपल्या पोटाच्या खाली जे मणिपूर चक्र आहे त्या पोटाच्या खालच्या बाजूने स्पंदनं निर्माण झाली पाहिजेत. जेव्हा तुम्ही मंत्र जप करायला बसता, मंत्र एकाग्र करता, मन शांत होतं, तेव्हा तुम्हाला नक्की जाणवतं की आपल्या पोटाच्या खालनंही स्पंदनं निर्माण होत आहेत, पोटाच्या खाली स्पंदनं जाणवतात. आणि अशी स्पंदनं जेव्हा जाणवायला सुरुवात होतात तेव्हाच अजून एक लक्षण म्हणजे तुमच्या शरीराच्या काही भागातून घाम येण्यास सुरुवात होतो. हा उन्हामुळे नसतो किंवा एका ठिकाणी बसल्यामुळे नसतो, समोर कोंदळ असल्यामुळे नसतो. हा एक नॅचरल घाम असतो, हा मंत्रामुळे आलेला घाम असतो. जर का ही स्थिती तुमची 10-15 मिनटं राहिली तर मात्र तुम्ही घामाघूमसुद्धा होता. कधीकधी कपडे ओले होईपर्यंत घाम येतो. अगदी थंडीत पावसातसुद्धा हे घडतं बरं का. चला तर मग जप कसं करायचं हे तुम्हाला समजलं असेल. जप करत असताना सावकाशपणे मंत्रोच्चार करूया, एकाच ठिकाणी बसूया, ध्यानमुद्रा लावूया, डोळे मिटूया आणि जप करूया. आणि थोड्या दिवसाच्या प्रयत्नाने तुम्ही अल्फा ब्रेन वेव्ह ॲटोमॅटिक तयार करायला लागाल. आपल्याला खरं तर बीटा मेंदू लहरीपासून मुक्तीच मिळवायची आहे. त्या स्टेटमध्ये आपल्याला राहायचंच नाही आहे. आपल्याला वरच्या स्टेटमध्ये जायचं आहे. आपल्याला नेहमी बीटामधून अल्फामध्ये, अल्फामधून थीटामध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. मला आशा आहे की प्रत्येक साधकाने आणि मोरवेतील तर प्रत्येकाने ही सोपी मंत्रसाधना करावयाच पाहिजे. गुरुमंत्र ज्यांना ज्यांना मिळाला आहे त्यांनी या गुरुमंत्राची साधना जरूर करा. गुरुमंत्र म्हणताना, गुरुमंत्राची साधना करताना शास्त्रशुद्ध व सावकाश व एकाग्रतेने करूया. म्हणजे आपण अल्फा स्टेटमध्ये किंवा त्यातून उच्च असलेल्या स्टेटमध्ये या मंत्रोच्चाराच्या साधनेतून प्रवेश करू. आणि मला अशी खात्री आहे की मोरव्यातील एक तरी भक्त किंवा काही भक्त, एक कशाला काही भक्त या समाधी अवस्थेच्या जवळ पोचतील, म्हणजे डेल्टा स्थितीत जातील. आणि ते जाण्यासाठी आता आपण प्रयत्न करूया. आता बरेच दिवस झाले आपण मोरव्यात येतो, दर्शन घेतो आहे, देवांची हे घेतो आहे, पण त्यातून काही आत्मिक उन्नती करायची आता वेळ आलेली आहे असं मला वाटतं. तर मध्ये एक देवाने जसं सांगितलं होतं की एका बाजूला तुम्ही ध्यान लावायचं आणि एका बाजूला मंत्रोच्चार करायचा. म्हणजे जशी रेल्वे रुळावरनं जाते आहे, रुळ सोडत नाही, रुळ म्हणजे मंत्र आहेत, मंत्र म्हणत राहायचे आणि रेल्वे ही जायची, म्हणजे ध्यान तुमचं लागते. अशी जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्ही खरंच साधना अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करायला लागाल. आणि मला असं जरूर वाटतं की जास्तीत जास्त साधक हे या मंत्रोच्चाराच्या साहाय्याने मंत्र साधनेत प्रवीण होतील आणि आपलं आध्यात्मिक क्षेत्र उन्नत करतील आणि आपली आध्यात्मिक उन्नती करून त्याचा फायदा इतर सर्वांना देतील. थोडासा आपण जप घेऊया आणि यानंतर या भागाची सांगता करूया.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु चिले महाराज की जय. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त.